आपण बघतो ना, काही लोक आयुष्यातल्या मोठ्यातल्या मोठ्या वादळातही अगदी स्थिर उभे राहतात, तर काही जण छोट्याशा धक्क्यानेही कोलमडून पडतात. असं का होतं? या दोन प्रकारच्या लोकांमध्ये नेमका फरक काय असतो? चला, आज एका जुन्या पण खूप महत्त्वाच्या कथेतून याचं उत्तर शोधूया. एक चित्र डोळ्यासमोर आणा. एक असं झाड ज्याची मुळं खोलवर गेलेली नाहीत आणि ते वादळात अक्षरशः हेलकावे खातंय, कधीही उन्मळून पडेल असं. आणि आता त्याची तुलना करा एका भव्य पर्वताशी, जो हजारो वर्ष ऊन, वारा, पाऊस सगळं काही झेलत खंबीरपणे उभा आहे. ह्या दोन प्रतिमा, एक कमजोर झाडाची आणि एक भक्कम पर्वताची, आपल्या आजच्या कथेचा आत्मा आहेत. तर ही गोष्ट आहे दोन भावांची, महाकाल आणि चुलकाल. सत्यबन नावाच्या एका शहरातले मोठे व्यापारी होते, पण त्यांचं आयुष्य एका क्षणात बदलतं जेव्हा ते बुद्धांचा उपदेश ऐकतात आणि सगळं सोडून संघात सामील व्हायचा निर्णय घेतात. आता गंमत बघा, दोघे भाऊ एकत्रच संघात आले, पण दोघांचे हेतू पूर्णपणे वेगळे होते. लहान भाऊ चुलकाल याला काही काळानंतर पुन्हा संसारात परतायचं होतं आणि जाताना मोठ्या भावालाही परत घेऊन जायचं होतं. पण महाकाल मात्र मनापासून आले होते. त्यांना खरंच ज्ञान मिळवायचं होतं आणि हाच फरक त्यांच्या साधनेतही स्पष्ट दिसत होता. महाकालने आपलं लक्ष अजिबात ढळू दिलं नाही. स्मशानात जाऊन जीवनाच्या नश्वरतेवर कठोर ध्यान केलं आणि अखेर त्यांनी ते मिळवलं जे मिळवणं अत्यंत दुर्मिळ आहे. अरहंतपद म्हणजे ज्ञानाची सर्वोच्च अवस्था, जिथे सगळे मोह, सगळे विकार संपून जातात. पण कथा इथेच संपत नाही, कारण खरी परीक्षा तर अजून बाकी होती. काही काळानंतर हे दोन्ही भाऊ फिरत फिरत पुन्हा आपल्या मूळ गावाजवळ आले, जिथे त्यांचा भूतकाळ, त्यांच्या जुन्या सवयी त्यांची वाटच पाहत होत्या. पहिला नंबर लागला चुलकालचा. त्याच्या पूर्वीच्या पत्नीने त्याला घरी बोलावलं आणि ज्या उद्देशाने तो संघात आला होता, तो उद्देश लगेच खरा ठरला. त्याचा निश्चय ढासळला आणि तो पुन्हा एकदा त्याच संसारिक सुखांमध्ये अडकून पडला. आता पाळी होती महाकालची. साहजिकच बाकीच्या भिक्खूंना चिंता वाटू लागली. त्यांना वाटलं महाकालचंही आपल्या भावासारखंच होणार. पण बुद्धांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांना माहीत होतं की महाकाल आणि चूलकाल यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि तेव्हाच बुद्धांनी अगदी सोप्या शब्दात त्या दोघांमधला फरक सांगितला. ते म्हणाले, चुलकाल हा वादळातल्या एका कमजोर झाडासारखा होता, जो सहज उन्मळून पडला. पण महाकाल तो एका खडकाच्या पर्वतासारखा होता, अढळ, अविचल. चला, आता आपण थेट बुद्धांनी सांगितलेल्या त्या मूळ पाली श्लोकांकडे वळूया, ज्यात त्यांनी दुर्बळता आणि सामर्थ्य याचं रहस्य उलगडलं आहे. ऐका, हा पहिला श्लोक हा अशा व्यक्तीचं वर्णन करतो जी मोहांना सहज बळी पडते. शिस्त आणि आत्मनियंत्रणाशिवाय आपलं आयुष्य किती ठिसूळ असतं याचीही एक जबरदस्त आठवण आहे. इथे एक शब्द आलाय, मार. आता मार म्हणजे काय? तर तो बाहेरचा कोणी राक्षस किंवा सैतान नाहीये. तो आपल्याच आत आहे. आपल्या वासना, आपला राग, आपला लोभ, आपलं अज्ञान हाच खरा मार आहे, जो आपल्याला कमजोर बनवतो. हे पाली शब्द बघा, असं जीवन जिथे फक्त सुखाच्या मागे धावणं आहे, इंद्रियांवर कोणतंच नियंत्रण नाही, खाण्यापिण्याची मर्यादा नाही आणि आळस तर पाचवीला पुजलेला आहे. असं आयुष्य म्हणजे त्या कमजोर झाडासारखंच आहे, नाही का? म्हणजे थोडक्यात काय, तर जो माणूस फक्त सुखाच्या मागे धावतो आणि स्वतःवर नियंत्रण ठेवत नाही, त्याला आतला मार सहज हरवतो. अगदी जसं वादळ एका कमजोर झाडाला मुळासकट उपटून टाकतं. आता याच्या अगदी विरुद्ध असलेला दुसरा श्लोक ऐका. हा त्या पर्वतासारख्या भक्कम मनाचं वर्णन करतो. कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याचा हाच खरा मार्ग आहे. या श्लोकातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे सद्धा, म्हणजे श्रद्धा. पण ही काही डोळे झाकून ठेवलेली अंधश्रद्धा नाही. हा बुद्ध, धम्म आणि संघाच्या शिकवणीवरचा एक खोल, अढळ विश्वास आहे, जो समजून उमजून येतो. हे गुणधर्म बघा. जीवनाच्या वास्तवाकडे पाहणं, इंद्रियांवर पक्क नियंत्रण ठेवणं, मनात श्रद्धा असणं आणि सतत प्रयत्न करत राहणं, हे गुणधर्म एका मजबूत व्यक्तिमत्वाचा, त्या पर्वताचा पाया आहेत. संदेश एकदम सरळ आहे. जो माणूस शिस्त, आत्मनियंत्रण आणि श्रद्धेने जगतो, त्याला आतला मार कधीच हरवू शकत नाही. अगदी जसं मोठ्यात मोठं वादळही एका खडकाच्या पर्वताला हलवू शकत नाही. आता ही सगळी शिकवण तर झाली, पण याचं जिवंत उदाहरण कुठे होतं? ते होते महाकाल. त्यांच्या बाबतीत पुढे काय झालं ते पाहूया. इकडे बाकीचे भिक्खू काळजी करत होते आणि तिकडे महाकालच्या पूर्वीच्या पत्नींनी त्याला मोहात ओढायचा पूर्ण प्रयत्न केला. पण महाकाल पर्वतासारखे ठाम राहिले. त्यांनी आपल्या साधनेतून मिळवलेल्या शक्तीचा वापर केला, हवेत झेप घेतली आणि थेट छतातून बाहेर पडून बुद्धांच्या चरणी येऊन पोहोचले.
आणि सगळ्यात विलक्षण गोष्ट काय घडली माहीत आहे? ज्या क्षणी बुद्धांनी तो दुसरा श्लोक म्हणून पूर्ण केला, अगदी त्याच क्षणी महाकाल त्यांच्या पायाशी येऊन पोचले. जणू काही त्यांनी ती शिकवण त्याच क्षणी प्रत्यक्ष जगून दाखवली होती. तर मग या गोष्टीतून आपल्याला आज काय शिकायचं आहे? हा मार आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असतो. आपल्या वाईट सवयी, आपले नकारात्मक विचार, आपल्या कामातले अडथळे, हे सगळं मारचंच रूप आहे. तर मग प्रश्न आपल्या समोर आहे, आपल्याला त्या कमजोर झाडासारखं बनायचं आहे जे प्रत्येक वादळात हेलकावे खातं, की आपल्याला त्या पर्वतासारखं बनायचंय, मजबूत, स्थिर आणि अढळ? आपल्या आतला तो पर्वत शोधण्याचा प्रवास आजपासूनच सुरू करायला हवा.